नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेस अंतिम टप्प्यात आलेली आहे. फक्त या ठिकाणी शेवटचा तिसरा कॅप राऊंड बाकी आहे. त्या ठिकाणी स्टे मिळाल्यामुळं. मात्र या ठिकाणी काही कॉलेजेस आहेत ते सुरू होणार आहेत साधारणपणे 5-6 तारखेच्या दरम्यान, किंवा या ठिकाणी काही कॉलेज 11 तारखेच्या पुढे सुरू होतील. आणि काही कॉलेजेस जर जास्त ॲडमिशन झाले नसतील तर कॅप राऊंड 3 झाल्यानंतर देखील सुरू होतील. हा ज्या त्या कॉलेजचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र या ठिकाणी बी फार्म फर्स्ट इयरचा सिलॅबस काय असतो, नेमके कोणकोणते विषय असतात, कोणत्या विषयामध्ये काय शिकायचं आहे, एक्झाम कशा पद्धतीनं होतात, अभ्यास कशा पद्धतीनं करायचा, याबाबत आजच्या या एका व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, तुमचा बी फार्मचा सिलॅबस तुमची युनिव्हर्सिटी कोणतीही असो, मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, DIBATU युनिव्हर्सिटी किंवा अजून कुठलीही युनिव्हर्सिटी असो, सिलॅबस हा पूर्ण भारतामध्ये फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात PCI मार्फत जो सिलॅबस आहे, जे की आपल्या भारतामध्ये फार्मसी एज्युकेशन रेग्युलेट करतं, त्यांचा सिलॅबस सर्वांना कॉमन असणार आहे. तर आता हे झालं सिलॅबसच्या बाबतीत. आता तुम्हाला विषय कोणकोणते असणार ते पाहूया. या ठिकाणी तुमचं जे सेमिस्टर 1 अर्थात ज्याला आपण पहिलं सत्र म्हणतो. आता लक्षात ठेवा, तुम्हाला 12वीला असताना कसं व्हायचं, ॲन्युअल एक्झाम टाईप पॅटर्न होता, म्हणजे डिरेक्टली तुमची शेवटी बोर्डची एक एक्झाम व्हायची. पण बी फार्मच्या बाबतीत तसं नाही आहे. बी फार्मला तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न आहे. प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला काही सब्जेक्ट्स असतील, त्या सब्जेक्टचे प्रॅक्टिकल्स असतील आणि सेमिस्टर वाईज एक्झाम होईल. ठीक आहे. तर सुरुवातीला आता आपण कुठले कुठले विषय असणार हे बघूया. त्यापूर्वी एक विनंती आहे, लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये आपण सिलॅबस वगैरे सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. पण जे काही तुमचे 1 to 1 डाऊट असतात ते व्हिडिओमध्ये घेता येत नाहीत, किंवा तुम्ही मला डिरेक्टली डाऊट विचारू शकत नाही. म्हणून या सिलॅबस बेसवरती आपण 1 तासाचा एक वेबिनार ठेवणार आहोत. जे इंटरेस्टेड असतील त्यांनी खाली व्हॉट्सॲप ग्रुप दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जॉईन करा. आता मेन मुद्द्याकडे येऊया. विषय कोणकोणते असणार आहेत तर लक्षात ठेवा, तुम्हाला पहिला विषय असतो ह्युमन ॲनॅटॉमी अँड फिजिओलॉजी. तर यामध्ये काय आहे, या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बायोलॉजीच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कामी येणार आहेत 12वी 11वीच्या, ज्यामध्ये तुम्ही ज्या काही ह्युमन सिस्टीम आपण स्टडी केलेला आहे, रेस्पायरेटरी, सर्क्युलेटरी, अशा ज्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत त्या बेसवरती तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे, त्या सिस्टीम्सचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट असणार आहे फार्मास्युटिकल ॲनालिसिस. ॲनालिसिस म्हणजे काय, ॲनालिसिस असं असतं की ज्यामध्ये एखादं ड्रग सबस्टन्स आहे ते प्युअर आहे का, ते किती क्वांटिटीमध्ये आहे, ॲनालिसिसच्या वेगवेगळ्या मेथड असतात, जे तुम्ही 11-12वीला टायट्रेशन केलेलं, हा सगळा प्रकार त्या सब्जेक्टमध्ये. त्यानंतर फार्मास्युटिक्स हा सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. या सब्जेक्टला हार्ट ऑफ फार्मसी असं म्हटलं जातं. का तर फार्मास्युटिक्समध्ये जे वेगवेगळे डोसेज फॉर्म असतात, आता हे शब्द तुम्हाला नवीन वाटत असतील का, तर पहिल्यांदा ऐकताय. तर काय आहे डोसेज फॉर्म म्हणजे काय, तुम्ही जे टॅबलेट, कॅप्सूल, सोल्युशन, हे वेगवेगळे औषधाचे प्रकार जे आपण बघतो ना, तर ते कशा पद्धतीनं लॅब स्केल आणि लार्ज स्केलवरती बनवले जातात याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि ह्या सब्जेक्टचे वेगळे वेगळे व्हर्जन आहेत पुढे. इंडस्ट्रियल फार्मसी असेल पुढे जाऊन 3rd इयर फायनल इयरला, 2nd इयरला तुम्हाला फिजिकल फार्मास्युटिक्स असतो. माझं स्वतःचं स्पेशलायझेशन फार्मास्युटिक्समध्ये झालेलं आहे. तर हा एक सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री काय. कार्बन रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अदर दॅन दॅट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असे काही सबस्टन्स असतात जे फार्मास्युटिकल API किंवा एक्झिपियंट म्हणून वापरले जातात, त्याचा आपण स्टडी करतो. ठीक आहे. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल म्हणून सब्जेक्ट आहे. आता एखाद्याला वाटेल हा का सब्जेक्ट ठेवलेला आहे, तर कसं आहे, उद्या तुम्ही ज्यावेळेस फार्मासिस्ट बनणार त्यावेळेस पेशंटशी ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेट करता, पेशंटला प्रॉपरली काउन्सिलिंग करणं, प्रॉपर कम्युनिकेशन काय असतं हे समजण्यासाठी हा सब्जेक्ट आहे. आता एक सब्जेक्ट आहे रेमिडियल बायोलॉजी, रेमिडियल मॅथ्स. तर हा सब्जेक्ट कोणाला असणार आहे, ज्याचा 12वीला बायोलॉजी विषय नव्हता त्यांना रेमिडियल बायोलॉजी द्यावा लागेल, आणि ज्यांचा मॅथ्स नव्हता त्यांना रेमिडियल मॅथ्स द्यावा लागेल. जर तुमचे दोन्ही सब्जेक्ट्स असतील तर यातला कुठलाच सब्जेक्ट तुम्हाला द्यावा लागणार नाही. आणि हा जो कम्युनिकेशन स्किल, रेमिडियल बायोलॉजी किंवा मॅथ्स, हे सब्जेक्ट नॉन युनिव्हर्सिटी आहेत. तुमच्या कॉलेज लेवलवरती ती एक्झाम होणार असते. ठीक आहे. आणि हे जे वरती आपण सब्जेक्ट बघितले त्या सर्व सब्जेक्टचे या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल्स असणार आहेत. ठीक आहे. आता आपण वळूया एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीनं असते. तर लक्षात ठेवा, एक प्रकार असतो तुमचा इंटरनल असेसमेंट, अर्थात अंतर्गत मूल्यमापन, जे गुण दिले जातात तुम्हाला कॉलेजकडून. त्यासाठी काय केलं जातं, तुमच्या 2 सेशनल एक्झाम होतात. त्या सेशनल एक्झाममध्ये तुमचा जो काही स्कोर येईल, तुमची सेशनल एक्झाम होते 30 मार्क्सची, 30 मार्क्सची. ओके. ठीक आहे. अशा 2 सेशनल एक्झाम होतील. ते मार्क्स तुमचे 15पैकी कन्वर्ट केले जातील. समजा 30पैकी 30 मिळाले तर 15पैकी किती मिळणार, 15. म्हणजे जेवढे मार्क्स मिळतील त्याला 2ने डिवाईड केलं जातं. ठीक आहे. आणि
अशा 2 सेशनल होतील. त्या 2 सेशनलचे ॲव्हरेज मार्क्स प्लस त्या ठिकाणी तुम्हाला काही इंटरनल मार्क्स, टीचर स्टुडंट इंटरॅक्शन, तुमची अटेंडन्स किती आहे, अशा पद्धतीनं मार्क्स दिले जातात. सिमिलरली प्रॅक्टिकलसाठी देखील तुमच्या 2 सेशनल एक्झाम होतात आणि इतर जे मार्क्स आहेत ते ॲड करून तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स दिले जातात. आता एक्झामचा पॅटर्न कसा असतो आपण ते पाहूया. आणि दुसरी एक असते एंड सेमिस्टर एक्झाम. एंड सेमिस्टर एक्झाम तुमची 75 मार्क्सची होते आणि त्यामध्ये हे तुमचे इंटरनल 25 मार्क्स ॲड होतात, ज्यामध्ये तुमचे सेशनलचे ॲव्हरेज 15 मार्क्स, त्यामध्ये तुमचे अटेंडन्सचे मार्क्स, त्या ठिकाणी तुमच्या काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, क्लास टेस्ट, क्विज वगैरे, हे असे सगळे मार्क्स ॲड होऊन 75 मार्क्स तुमचे एंड सेमिस्टर युनिव्हर्सिटी पेपर होतो आणि 25 मार्क्स तुमचे इंटरनल मार्क्स, असे दोन्ही मिळून 100 पैकी मार्क्स येतात आणि त्यामध्ये पासिंगला मिनिमम तुम्हाला 50% मार्क्स मिळावे लागतात. आता सेशनल एक्झामचा पेपर पॅटर्न कसा असतो त्या ठिकाणी बघा. सेशनल एक्झामसाठी तुमची 30 मार्क्सची एक्झाम होते, ज्यामध्ये PCIच्या रूलनुसार पहिला तुमचा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे. त्यामध्ये आयदर ते MCQ विचारतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ते 10 मार्क्ससाठी 10 MCQ असतील, किंवा त्या ठिकाणी 5 मार्क्सचे 2 ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन असतील. काही ठिकाणी याऐवजी 1 लायनर क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. डिपेंड आहे तुमच्या कॉलेजवरती, युनिव्हर्सिटीवरती. ठीक आहे, पण मोस्टली MCQच विचारले जातात बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप असू शकतात. त्यानंतर दुसरा प्रकार असतो एक लॉंग आन्सर, एक शॉर्ट आन्सर. लॉंग आन्सरसाठी तुम्हाला 10 मार्क्सचा एक क्वेश्चन सोडवायचा आहे, 2 क्वेश्चन दिलेले असतात. आणि शॉर्ट आन्सरसाठी तुम्हाला 5 मार्क्सचे 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर असे 10 MCQ टाईप क्वेश्चन किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन ते 10 मार्क्स, 10 मार्क्सचा एक लॉंग आन्सर क्वेश्चन आणि 5 मार्क्सचे 2 शॉर्ट आन्सर क्वेश्चन. तर अशा गोष्टी मिळून टोटल मार्क्स किती झाले? 30 मार्क्स. अशा 2 सेशनल एक्झाम होतील. प्रॅक्टिकलसाठी देखील असाच सेम प्रकार राहतो. प्रॅक्टिकलसाठी तुमचे सिनॉप्सिस असतं, म्हणजे काही क्वेश्चन दिले असतात ते वेळात सॉल्व करायचे असतात. त्यानंतर एक्सपेरिमेंट आहे आणि वायवा आहे. जर्नलला देखील काही मार्क्स असतात. ठीक आहे, आता हे झाले इंटरनल मार्क्स. सिमिलरली तुमचा एंड सेमिस्टर जो पेपर असतो तो असतो 75 मार्क्सचा. त्या 75साठी कसं असणार आहे, जिथे आता तुम्हाला 10 MCQ होते त्याऐवजी तुमचे किती 20 MCQ असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लॉंग आन्सर क्वेश्चन, जिथे इथे तुम्हाला सेशनलला एकच लॉंग आन्सर सोडवायचा होतं, इथे या ठिकाणी तुम्हाला 2 लॉंग आन्सर क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्याचे 20 मार्क्स झाले. 20 + 20 40 झाले. आता 35 मार्क्ससाठी काय असेल तर 5 मार्क्सचे 7 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. 9 दिले असतील त्यापैकी 5 मार्क्सचे 7 क्वेश्चन, ते झाले 35 मार्क्स. 35 मार्क्स असे टोटल किती होणार आहेत? 75 मार्क्सचा एंड सेमिस्टरचा पेपर होणार आहे. तर अशा पद्धतीनं एक्झामचा पॅटर्न कसा असतो हे बघितलेलं आहे. आतापर्यंत कसं होतं, 12थपर्यंत तुम्हाला एकच टेक्स्टबुक होतं, त्यामधून तुम्ही स्टडी करू शकत होता. पण आता तसं नाही आहे. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी जर तुम्हाला एखादं रेफरन्स बुक वापरायचं असेल तर रेफरन्स बुक तुमच्या सिलॅबसच्या खालीच नावं दिलेले असतात, ते देखील तुम्ही वापरू शकता. शिवाय या ठिकाणी आता PCIच्या सिलॅबस बेसवरती बऱ्याच ऑथरनी सिलॅबसमध्ये जेवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्या बेसिसवरती काही बुक्स अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि यासाठी बुक्स तुम्हाला परचेस करायची गरज नाही. तुमच्या कॉलेजमध्ये लायब्ररी असते, त्याचं तुम्हाला कार्ड भेटतं, तिथून तुम्ही बुक इश्यू करून स्टडी करून घेऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीनं बऱ्यापैकी सविस्तर माहिती मी दिलेली आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शक्यतो कोणीही नोट्स बाहेर ज्या अवेलेबल आहेत रेडीमेड, त्याऐवजी स्वतः डीपमध्ये स्टडी करून स्वतःच्या नोट्स बनवल्या तर जास्त बेटर राहील. ठीक आहे, आणि कुठले रेफरन्स बुक कुठल्या सब्जेक्टला वापरायचे ह्या गोष्टीवरती हळूहळू आपण एक व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती देत जाऊ, एकदा कॉलेज सुरू होऊ दे. ठीक आहे, आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, मी इथे बऱ्यापैकी सविस्तर माहिती दिली, परंतु 1 to 1 तुम्हाला डाऊट विचारता येत नाही. कमेंट जरी केल्या तरी पुढील व्हिडिओत मी उत्तरं देतो. पण तुम्हाला लाईव्ह जर माझ्याशी बोलायचं असेल, आपल्याला डिस्कशन डिटेल करायचं असेल तर तुम्ही त्या वेबिनारला जॉईन करू शकता. 1 तासाचा वेबिनार असणार आहे. इच्छुक असाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप दिला आहे, तो जॉईन करा. लवकरच वेबिनार कधी कसा होईल त्याची सविस्तर माहिती दिली जाईल. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.